नवनीत राणा. कपटी आहे. पण तुम्ही कंपॅरिझन केलं तर त्यांची डिग्री पण बोगसच आहे. देशात राहायचं असेल तर तिरंगा महत्त्वाचा आहे. राजकारणातली महिलेला फार सोपं नाही आहे आजही. आमच्याकडे एक अतिशय वात्रट माणूस खासदार आहे. जनतेने असा कौल दिला की तुम्ही सत्ता घ्या, पण वडेट्टीवार आणि धारवाडकरांच्या वादांमुळे ती सत्ता गेली. मी पण खूप मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. काँग्रेस का बरं कमी पडते हो? काँग्रेसचा मूळ स्वभाव हा आक्रमकतेचा नाही आहे, कधीच राहिलेला नाही. राजकारणात वारसा सोप्या पद्धतीने मिळू शकतो, मात्र तो टिकवणं अतिशय कठीण असतं. वडील, आई, आजोबा ह्यांच्यापासून मिळालेला वारसा ज्यांनी अविरतपणे टिकवल्या, अशा महाराष्ट्राच्या फायर ब्रँड नेत्या, आक्रमक नेत्या म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आपल्या सोबत आज आहेत. बडबडमध्ये आपण त्यांचं स्वागत करू. यशोमतीताई, नमस्कार. नमस्कार. सगळ्यात माझा पहिला तुम्हाला असा प्रश्न आहे, आमदार असणं आणि आमदार नसणं काय फरक पडतो? मला तर काहीच फरक नाही वाटत आहे. तेवढाच गोंधळ, तेवढीच कामं, तेवढेच पत्र, तेवढेच कार्यक्रम. ज्या मोदी लाटेत सुद्धा यशोमती ठाकूर निवडून येतात. अमरावतीसारख्या मिश्र मतदारसंघातून यशोमती ठाकूर वडिलांचा वारसा अविरतपणे सुरू ठेवतात. काँग्रेसकडून निवडून येतात, मोदींची इतकी लाट असताना सुद्धा. पण त्यांचा काँग्रेससाठी पूरक असलेल्या वातावरणात पराभव होतो. कसं बघता तुम्ही याकडे? आश्चर्य आहे आम्हाला सगळ्यांनाच. ज्या पद्धतीनं बाळासाहेब थोरात पडले, ज्या पद्धतीनं सुनीलदादा केदार पडले, ज्या पद्धतीनं मी पराभूत झाले, किंवा आमच्या 2-3 सीटा कोल्हापूरच्या ज्या पडल्या, हे न पडणारी मंडळी आहेत. कारण ही सतत कामामध्ये असतात लोकांच्या. आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकं जास्त जातीवाद वाढवून ठेवलेलं आहे की नवीन नवीन गोष्टी आम्हाला इलेक्शननंतर माहिती पडल्या. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये, जन्मभूमीमध्ये माझाही जन्म झालेला आहे आणि योगायोगानं मला तिथं काम करायला मिळालं, सेवा करायला मिळाली. त्या ठिकाणी माझ्या पूर्वजांना जे काय दान केलेलं असेल, त्या ठिकाणी असं बोललं गेलं की यशोमतीताई 8 एकर जागा, म्हणजे अफवा फैलवल्या गेल्या, 8 एकर जागा मस्जिदीसाठी देणार आहे. आता ज्या गावामध्ये 20 पण मुसलमान राहत नाहीत, त्या गावामध्ये यशोमती ठाकूर मस्जिदीसाठी का देणार जागा, 8 एकर ती पण? तर हे जे अफवा फैलवणारे ऑर्गनायझेशन आहेत, RSS सारखे, ते खूप प्रभावशाली झालेले आहेत. त्यांनी युवकांच्या डोक्यामध्ये धर्म दिलेला आहे. तो धर्म चांगलं करतोय की वाईट करतोय हे कोणी बघत नाही आहे. देशाचं असो, युवकांचं असो. तर त्या अफवा करणाऱ्या ऑर्गनायझेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे. मी बाळासाहेब थोरात साहेबांसोबत एक दिवस बसली होती. म्हटलं, काय झालं बाळासाहेब? कारण ज्या मतदारसंघामधनं, माझ्या मतदारसंघामधनं लोकसभेला 10-12 हजाराचा लीड होता. मागच्या वेळेला मला मतं मिळाली त्याच्यापेक्षा मला 18 हजार मतं मला ह्यावेळेला जास्त मिळाली. मी निवडणुका लढले 2004, 2009, 2014, 2019, 2024. आत्तापर्यंत माझ्या करिअरमधले सर्वात जास्त मतं मला 2024मध्ये मिळाले आणि मी पराभूत झाले. तर बाळासाहेब थोरात त्यांच्या मतदारसंघामध्ये 40,000 मतांचा लीड होता. तो लीड अशाच अफवांना कमी करण्यात आला. म्हणजे माझं तर काय संस्थानिक नाही आहे. आम्ही ठीक आहे, पूर्वापासून आहोत, जमीनदार होते माझे पूर्वज, अजूनही आमच्यापाशी जमिनी आहे, आम्ही शेतकरी आहोत. पण बाळासाहेबांकडे तर संस्था आहेत. त्यांनाही प्रश्न पडला की हे काय, हे कसं असू शकतं? आणि बाळासाहेबांसारखा माणूस 10 हजारांना पडतो, मी तिथे 7 हजारांना पडते. बंटी पाटलांचे पुतणे, तेही काहीतरी 15-20 हजारांना पडतात. असं कसं होऊ शकतं? तर दाल में कुछ तो काला है या पूरी दाल काली है. तो क्या काला है ये कुछ दिनों के बाद में पता चला. एक तर अफवा, दुसरं डुप्लिकेशन ऑफ वोट्स मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 14,000 मतं वाढवलेली आहेत.
14,000 मतांचं डुप्लिकेशन आहे. मी पडली 7,000 मतांनी. पण डुप्लिकेशन आहे ही फॅक्ट आहे. तुम्ही एक्सेल शीटमध्ये टाका, ते दिसून येतं. मग मतदारसंघाची जे लोकसंख्या आहे, ही वाढते ना. जसं 2004 पासून 2009 मध्ये थोडासा डिलिमिटेशन झालं होतं, थोडासा मतदारसंघ बदलला, पण लोकसंख्या वाढली. 2009 पासून ते 2014 पर्यंत लोकसंख्या वाढली. 2014 ते 2019, 2019 ते 2024 याच्यामध्ये लोकसंख्या वाढली नाही. माझ्या तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 पर्यंत मतदार संख्या दर 5 वर्षाला म्हणजे 7,000 ते 20,000 पर्यंत अप्रॉक्सिमेट वाढत गेली. पण 2024 मध्ये ती लोकसंख्या 11,000 मतांनी कमी झाली. मग ती कशी कमी झाली? माझा एक कार्यकर्ता आहे राम खंडारे म्हणून, तो कठोरामध्ये राहतो. त्यानं लोकसभेला मतदान केलं, विधानसभेला मतदान करायला तो तिथं गेला, तर अख्खं कुटुंबाचं मतदान गायब. तर अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या. मला तत्कालीन कलेक्टरनी निवडणूक झाल्यानंतर मॅडम आय एम व्हेरी सॉरी म्हणून मेसेज आली. मी त्यांना त्यावेळेला रिप्लाय नाही केलं. पण ज्या वेळेला राहुल गांधींनी वोट चोरी आणि हे सगळे विषय समोर आणले, त्याच्यानंतर मी त्यांना मेसेज केला. म्हटलं आय शॅल ऑलवेज रिमेंबर दिस. थँक्यू. तुम्ही पराभव कसा पचवला? असं म्हटलं जातं की तुमचे कार्यकर्ते देखील शांत होत नव्हते. त्यांना देखील असा सवाल उपस्थित झाला होता की पराभव कसा, किंवा त्यांना हा पचनी पडत नव्हता. बघा, निवडणूक लढत असताना कळत होतं की धर्मावर निवडणूक नेलेली आहे, एक गोष्ट. पण तरी पण सरकार जी कामं करते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कामं आम्ही लोकांपर्यंत पोचण्यासाठी किंवा त्यांच्या सेवेसाठी करत होतो. फॉर एक्झाम्पल, छोटीशी गोष्ट आहे, पण माझ्या मतदारसंघामधला जोही बुजुर्ग व्यक्ती आम्हाला भेटले, बाई असो माणूस असो, त्याला काठीची गरज होती तर आम्ही ती काठी पुरवत होतो. आरोग्याची गरज होती तर आमची आरोग्याची वारी त्या ठिकाणी सुरूच होती. अशा छोट्या खूप साऱ्या गोष्टी आम्ही 34-35 गोष्टी त्या पूर्ण 5ही वर्षात किंवा 10ही वर्षात आम्ही त्या ठिकाणी करत होतो. जसं जसं गरज भासली तसं तसं आम्ही करत होतो. म्हणून सगळ्यांना असं वाटत होतं की व्हॉट एव्हर, आपण ताई तर निवडून येते. मलाही वाटत होतं की जमून जाईल, काय हरकत नाही आहे, कारण आपण काम केलेलं असतं. याच्या पलीकडे जे काही शासनाचं, जे काही आमदार म्हणून अपेक्षा असतात, त्या सगळे कामं आपण करतच होतो. पण राहिला विषय पचवायचा, तर कार्यकर्त्यांना थोडासा त्रास नक्की झाला. म्हणजे मला काही लोकांचे फोन यायला लागले, ताई 2 दिवस झाले दादा घरी नाही आले तुमचे. मग गाड्या लावल्या, हुडकले, कुठं आहे, कुठं आहे, कोण दारू पितंय, कोण बसलंय, कुठं आहे. त्यांना सगळ्यांना आपल्या आपल्या घरी पाठवण्याचं काम केलं. आणि मग मला पण ब्रेक पाहिजे होता, मी पण गेले. तर जसं आपण जिंकल्यानंतर जीत पण पचवावी लागते, तसंच हारही पचवावी लागते. मी काय माझ्या आयुष्यात पहिल्यांदा नव्हती हारली, मी याच्या आधी हारलेली आहे. मला ठीक आहे, थोडंसं वाईट वाटतं, आपण काय देव माणूस थोडी नाही, आपण एवढी मेहनत केलेली असते, लोकांपर्यंत पोचलेलो असतो. तरी पण बाबा काय झालं की आपल्यापेक्षा 6-7 हजार मतं त्यांना जास्त मिळाले. आणि समोरच्या व्यक्तीबद्दल वाईट चांगलं मला काय बोलायचं नाही आहे, पण तुम्ही कम्पॅरिझन केलं तर त्यांची डिग्री पण बोगसच आहे, कुठून तरी आणलेली आहे ती आत्ता. कारण 2019 मध्ये ते माझ्या विरुद्ध लढले होते, त्यांच्यापाशी त्यावेळेला ती डिग्री नव्हती. नंतर माहिती काढली की ते तावडेंची जी डिग्री आहे तशीच काहीतरी त्यांची मध्य प्रदेशातून आणलेली डिग्री आहे. मग आपण कुठे कमी पडतोय, काय झालं, कुठे नाही, का बाबा आपल्या लोकांनी. शेवटी माझी माणसं आहेत, मला ऑप्शन दिली होती माझ्या पक्षाने की तुम्हाला कुठून लढायचं तुम्ही सांगा. पण मी म्हटलं हीच माझी कर्मभूमी आहे, मला इथूनच लढायचं आहे. मग थोडंसं वाटलं, पण ठीक आहे, नैराश्य झटकायचं असतं, दुःख झटकायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी कामाला लागायचं असतं. काल परवा
मेयरचं निवडणूक म्हणजे निवडून आले आणि त्यांची घोषणा झाली आणि पहिली सभा त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये झाली. तर मला ते चित्र बघून फार विचित्र वाटलं. काही लोक हिरवे पट्टे घालून आले, तुपट फेटे बांधून आले, काही भगवे फेटे बांधून आले, काही अजून निळ्या रंगाचे फेटे बांधून आले. दिस इज नॉट आवर कंट्री, दिस इज नॉट आवर इंडिया. युनिटी इन डायव्हर्सिटी इज इंडिया. आणि देशात राहायचं असेल तर तिरंगा महत्त्वाचा आहे आणि तिरंगाच या देशाचा झेंडा नेहमी राहणार. या तिरंग्याला तुम्ही कमी नाही करू शकत. पण काही शक्ती आहेत, काही लोक आहेत, काही संस्थान आहेत, काही ऑर्गनायझेशन्स आहेत जे पूर्ण समाजाला डिवाईड करतायत आणि ते करतायत त्यांच्या सोबत म्हणण्यापेक्षा तिरंग्यासाठी तर लढावंच लागेल. आणि म्हणून लढाई जारी आहे. जो होता है अच्छे के लिए होता है. मला पण थोडासा आराम मिळाला, पोरांकडे बघायला मिळालं. सो आय एम लुकिंग ॲट द पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ इट. माझी पोरगी 3.5 वर्षाची होती जेव्हा मी राजकारणामध्ये उतरली. माझे यजमान गेले 2004 आणि 2004 मी निवडणूक लढली. 5 माझे यजमान गेले. माझी मुलगी 3.5 वर्षाची होती, मुलगा 4.5 वर्षाचा होता. त्याच्यानंतर आता ते 23-24 वर्षाचेच मला टाईम मिळाला. तर मला पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असंच मी म्हणेन. मला त्यांच्यासोबत टाईम मिळतोय. आय एम गिव्हिंग देम माय क्वालिटी टाईम. मला त्यांच्यासोबत गप्पा मारायला मिळत आहे, त्यांच्या गोष्टी ऐकायला मिळत आहे. तर जे होता है अच्छे के लिए होता है. तुम्ही यजमान गेल्याचं आता सांगितलं. हां. अचानक तुमचे पती निघून गेले. किती कठीण होतं पती असताना आणि पती नसताना राजकारण करणं? हे बघा, महिला राजकारणात आल्या की ते काय सोपं नसतं. ते यशोमतीसाठी असो किंवा इंदिरा गांधीसाठी असो. ते समाजाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था एका महिलेला तू एकटी कशी आहे याचं वारंवार आठवण करून देत असते. मग राजकारणातली महिलेला फार सोपं नाही आहे आजही. आपण म्हणतोय वी आर रीचिंग द मून, वी आर रीचिंग द स्काय, वी आर इन टू दिस सेंचुरी, दॅट सेंचुरी, इट्स अ जेनझी वर्ल्ड. तर दॅट डझंट मेक अ डिफरन्स. जो संघर्ष आहे तो आजही आहे आणि उद्या कमी झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. राजकारणात अपघाताने आले की ठरवून? अपघाताने झाले. नाही, मी राजकारण ठरवलेलं नव्हतं. राजकारण माझ्या आयुष्यामध्ये जबाबदारी म्हणून आलं आणि प्रेमापेक्षा जबाबदारी मोठी असते म्हणून मी ते स्वीकारलं आणि स्वीकारलं आहे. तर मग आता राहू लोकांसोबत आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत. तुमचे वडील 2 टर्मचे आमदार होते. बरोबर. आई देखील जिल्हा परिषदेवर. नाही, माझ्या आई नव्हत्या. मग आमच्या आजी जिल्हा परिषद, पहिली महिला जिल्हा परिषद मेंबर आमच्या आजी होत्या. ज्यावेळेला जिल्हा परिषद झाल्या त्यावेळेला आमच्या आजी त्या ठिकाणी होत्या. मग माझे वडील आमदार होते. पण माझे वडील आमदार होते आणि मी आमदार होण्यामध्ये जवळपास 25 वर्षाचा फरक आहे. हं. तर मला पूर्ण विटा परत रचाव्या लागलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. असं म्हणतात की तुमच्या आजोबांनी 150 सोन्याच्या खाणी दान केल्या होत्या. नाही, खाली नाही. सोन्याच्या गिरण्या. अकरा गिन्या. गिरण्या. आता हे मला पण नव्हतं माहिती बरं का. मी सांगते तुम्हाला काय झालं. आमच्याकडे एक अतिशय वात्रट माणूस खासदार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यांचं नाव डॉक्टर बोंडे आहे. आणि ते म्हणायला लागले की हे ठाकूर पदवी दिलेली आहे म्हणे ब्रिटिशांनी वगैरे वगैरे वगैरे. अरे यार म्हटलं काय आहे. मग आमचे काका होते. काकांना मी म्हटलं काका म्हटलं ते काय म्हटलं कशी बडबड करतोय म्हटलं आपल्याला ठाकूर पदवी काय त्यांनी दिलेली आहे काय म्हणे. तर म्हणे बिलकुल नाही असं कशाला वाटतंय. मग आमच्या तळेगावचं आमचं अजून एक घर आहे. एक घर आमचं सातारगावला आहे. असे तिथले सगळे ही जी मराठा मंडळी आहे त्यांना ठाकूरच आडनाव आहे त्यांचं. तर नाही म्हणे बिलकुल नाही म्हणे. आपल्या पूर्वजांनी ज्यावेळेला इथे आले राजस्थानमधनं ते लढाई करत 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 इथपर्यंत पोचले बरोबर. आणि त्यांची आडनाव जगताप होती. पण ह्या लोकांनी 100 गिन्या जे काय होतं ते त्यावेळेसचं टर्म ते दान दिलं. मग तिथल्या लोकांना त्यांचे
जनावरं घ्यायला, शेती करायला, हे ते. मग ते दान देणारे लोकं, त्यांना ते लोकं ठाकूरजी असं म्हणायला लागले आणि म्हणून ती पदवी जनतेने दिलेली पदवी आहे आणि म्हणून माझं आडनाव ठाकूर आहे. तर आहे. मग ते भाटाला बोलवलं. हं. मग भाटाने पूर्ण इतिहास सांगितला. म्हटलं बरं झालं डॉक्टर बोंडेंनी आपल्याला काय काय म्हटलं, नाही तर आपण कशासाठी भाटाला बोलवलं ते सारं विचारलं असतं. हं. आता मला मूळ गाव राजस्थानचं कोणचं आहे हे माहिती झालं. तिथले जे कोण वंशज आहे आमचे त्यांच्याशी कन्व्हर्सेशन झालं. मग आमची देवी कोणची आहे ती माहिती झाली. मग इथे अमरावतीमध्ये मग ती जी मंडळी आली हं. ज्यांची आडनावं जगताप होती त्या सगळ्या माहिती झाल्या. मग ती गावं माहिती झाली. ती सगळी लोकं कनेक्ट झाली परत. मी तर सगळ्यांची कनेक्शनमध्ये राहिली. माहिती जो होता ॲक्च्युअली होता. त्यांनी निगेटिव्ह म्हटलं, हां. मला अख्खं माहिती होऊन गेलं. म्हणजे खासदार बोंडेंना श्रेय जातं याचं. येस. त्यांना खूप सारे श्रेय जातात. त्याच्यामधलं हे एक आहे. ते खूप घाणेरडं बोलले होते माझ्या वडिलांबद्दल. हां. आणि लायब्ररीला काय भैयासाहेबाचं नाव देता म्हणे. एका दारूच्या गुद्द्याला द्या की दुकानाला द्या म्हणे भैयासाहेबांचं नाव. जसं डॉक्टर बोंडे आयुष्यात कधी दारू पित नाही, पण ते मी विसरलेली नाही आहे. असं नाही बोलावं. मी कधी त्यांचा बाप काढला नाही. मला नाही सांगायचं आहे की ते कुठून आले, साऊरमध्ये कसे राहिले, त्यांचं आडनाव खरंच बोंडे आहे की नाही आहे, हे काय आहे. तिथं साऊरात गेले की सगळेच सांगतात त्यांचं आडनाव काय आहे. पण तो विषय नाही आहे ना. तुम्ही माझा बाप नाही काढायचा. मी तुमचा बाप आयुष्यात कधी काढलेला नाही. इनफॅक्ट मी कोणाचाच काढलेला नाही. मग तुम्ही जर काढाल तर मला पण बोलायला लागेल मग. असं आहे. जरा पक्षाच्या राजकारणाकडे वळतो. महाराष्ट्रात जर एखादी घटना घडली किंवा भाजपच्या एखाद्या नेत्याने किंवा एखाद्या कार्यकर्त्याने कुठला गुन्हा केला किंवा कुठली कॉन्ट्रोवर्सी केली तर काँग्रेसचे लोक त्या तुलनेतलं आंदोलन करत नाही. हेच जर विरोधी पक्षाच्या कुठल्या नेत्याचं असेल तर भाजप तुटून पडते. काँग्रेस का बरं कमी पडते हो? ते बघा, काँग्रेसचा मूळ स्वभाव हा आक्रमकतेचा नाही आहे, कधीच राहिलेला नाही. जी लोक आत्ता काँग्रेसमध्ये आहे ती लोक आयुष्यभर काँग्रेससोबत राहणार आहे एवढं तुम्ही समजून घ्या. इक्कट दुक्कट काय असतील, कोणाचे संस्था असतील किंवा कोणाचं काय असेल ते इक्कट दुक्कट गेले तर गेले. बाकी सगळे वैचारिक लोक आहे. ठीक आहे. हां, आम्ही कमी पडतो दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये, आम्ही कमी पडतो त्या गोष्टीमध्ये, हे मान्य केलं पाहिजे. आणि काँग्रेस म्हणून आम्ही अजून आक्रमक राहून त्या लोकांच्या केवढा गोंधळ 2G 3Gवर किती बोलत होते. आता गोळ होत नाही काय? एस्टीन फाईल कोणच्या फाईल जाऊन राहिला काहीच नाही. तो करार झाला त्याच्यामध्ये इतका अन्यायकारक कराराला आदरणीय पंतप्रधान हो म्हणू शकतात याचं आश्चर्य आपल्याला वाटत नाही. त्यावेळी ही लव्ज मी said he loves me and don't take that sentence into something different. I do not want to spoil his career. मला कधीही खराब करू शकतो असं ते नाही म्हणाले. ते असं म्हणाले की मला त्यांचं करिअर खराब करायचं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की आदरणीय पंतप्रधानांच्या काही गोष्टी त्यांना माहिती आहे, म्हणजे त्या बोलल्या त्या बाहेर येतील की ना. भगवान के पास देर हो सकती अंधेर नहीं है, उजाला तो होगा ही, सबको मालूम होगा. आदरणीय राहुल गांधी जे बोलले ते खरं ठरतं. कोविडच्या वेळेला बोलले, लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, हो की नाही. त्याच्यानंतर फार्म रूल्सच्या वेळेला बोलले. आत्ता म्हणाले ते की मोदी तो ट्रम्पच्या कंडिशन्सवर मोदी विल हॅव टू साइन दिस डील असं आदरणीय राहुलजी 22-23 मध्येच म्हटले होते. 26 मध्ये ती डील साईन झाली. म्हणजे तुम्ही टॅरिफ जे 2014च्या आधी 2 किंवा 3% होतं किंवा त्याच्यापेक्षा पॉईंट समथिंग मोर, ते 50% होतं. 50%वरून तेच टॅरिफ 18%वर होतं आणि आदरणीय पंतप्रधान त्यांच्या मित्रपक्षांकडून हार घालून घेतात. व्हॉट अ शेमफुल थिंग टू डू फॉर अ प्राईम मिनिस्टर. मग इंदिरा गांधी तर नडल्या होत्या ना, ऐकलं नाही त्यांनी. आणि त्यांनी जाहीर सभा घेतली होती, जनतेला सांगितलं होतं की तुम्ही माझ्यासोबत आहेत का, हे असे बोलले. तिथून आव्हान दिलेलं होतं. का आव्हान आपण देत नाही आहोत? का आपण सगळ्या गोष्टी या काही लपून नाही राहणार जास्त दिवस. कितीही धर्माच्या नावानं तुम्ही राजकारण करून
या सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्या लपणार नाही आहेत. त्या बाहेर निघणार. हा देश फक्त भाजपवाल्यांचा नाही आहे. हा देश आमचाही आहे, तुमचाही आहे, सगळ्यांचा आहे. जो जो या देशावर प्रेम करतो, या देशासाठी श्वास घेतो, त्या प्रत्येकाचा हा देश आहे. आणि हे लोक बोलतायत आणि बोलणार आणि उद्या रस्त्यावरही उतरणार. अमरावतीपासून मुंबईपर्यंत जर विचार करतो म्हटलं आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीत, भाजप विकासाच्या मुद्द्यावर थेट निवडणुका लढतात असं दिसत नाही. त्याला कुठेतरी हिंदू मुस्लिम टच असतो किंवा बटिंगे तो कटिंगेचा टच असतो. तुम्हाला काय वाटतं, राजकारण किती बदललं आता? नाही, खूप खालच्या लेवलवर राजकारण नेण्याचा प्रयत्न करतायत. राजकारणामध्ये आम्ही आलो कर्तव्य म्हणून आणि आम्हाला सेवा करायला शिकवली. ती सेवा म्हणून करायची असते. रोड, रस्ते, नाले, बिल्डिंग, कॉलेज, स्कूल, इंडस्ट्रीज या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्याच्यावरच निवडणूक लढायची असते आणि लोकांच्या भल्यासाठी लढायची असते. पण नाही, इलेक्शन आलं की ओबीसी दादा येतात, तिकडे फिरतात, ते काहीतरी बोलतात. अमरावतीमध्ये तर आमचे छोटे बडे असं आमच्या बाबींचं खूप अकात तांडव असतो. शिवी गाळ असते आणि त्याच्यानंतर बरोबर ध्रुवीकरण करण्याचा फुल प्रयत्न असतात. आज जर आम्हाला जिथे खासदार ओवेसी येऊन गेले त्या ठिकाणून जर आम्हाला 5-6 जरी सीटा आमच्या त्या ठिकाणून आल्या असत्या मुस्लिम बहुल एरियामधनं, तरी आम्ही BJPला मात दिली असती आणि मेयर काँग्रेसचा झाला असता. ही फॅक्ट आहे. पण नाही, जे झालं ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि मेयरच्या सिलेक्शनमध्ये किंवा मेयरच्या जे काही पदग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये किंवा ज्या वेळेला पहिली सभा झाली महानगरपालिकेची, त्यावेळेसचं चित्रही सगळ्यांच्या समोर आहे. MIMच्या पण महिला नगरसेविकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्याच्याबद्दल काय बोलायचं आता, सगळ्यांनी बघितलंय. अमरावती महापालिकेतून आपण आता चंद्रपूरकडे जाऊ. चंद्रपूरमध्ये काल असं झालं की काँग्रेसच्या हातून तेलही गेलं तुपही गेलं अशी परिस्थिती झाली. 2 नेत्यांच्या वादात काँग्रेस महापालिका हातातून निसटली. म्हणजे जनतेने असा कौल दिला की तुम्ही सत्ता घ्या. पण वडेट्टीवार आणि धारवाडकरांच्या वादांमुळे ती सत्ता गेली. एका मताने सत्ता गेली. भाजपचा महापौर बदला, ठाकरेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बसला. काय त्यांचा दोघांचा नेमका वाद आहे? काय वाद आहे त्यांचं त्यांनाच माहिती बा. मी पण खूप मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. पण आता जे काय असेल ते त्यांचं त्यांना माहिती. जे काय झालं ते चुकीचं झालं आणि काँग्रेसचं नुकसान तिथल्या जनतेने जो कौल दिला होता त्याच्या विरुद्ध झालेला आहे. यावर पक्षश्रेष्ठींनी देखील मध्ये मध्यस्थी केली होती. त्यानंतर सगळं शांत झालं. पण नंतर पुन्हा नगरसेवकांची वाटणी झाली. वडेट्टीवार म्हणतात हे माझे नगरसेवक, धानोरकर ताई म्हणतात हे माझे नगरसेवक. एक वेळा दिल्लीहून आल्यानंतर सगळे शांततेनं बसले होते. तर त्यांचं त्यांना माहिती. मी काही जास्त खोलात तिथं गेली नाही. जे झालं ते चुकीचं झालं एवढंच मी म्हणेन. परभणीतही अशीच परिस्थिती आहे की जसं चंद्रपूरमध्ये काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेची गरज होती, परभणीत देखील ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसची गरज आहे. तर तुम्हाला काय वाटते, चंद्रपूरचा बदला परभणीत घेतला जाणार? नाही वाटत असं. बदला घेणं हा काँग्रेसचा हे नाही आहे. पण आता तिथले लोक काय करतात हे मला माहिती नाही. ते लोकल नेत्यांच्या लेवलवर ठरवतात. जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाले हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली, त्यावेळेस तुमच्या नावाचाही विचार झाला होता अशी चर्चा होती. अच्छा. काय समीकरण तिथे गणलं? तर जोही झाला तो काँग्रेस विचाराचा झालेला आहे. तर याच्यामध्ये समीकरणं वगैरे काही नाही. काय ते प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात. मी CWC म्हणून काम करते. मी आज स्क्रीनिंग कमिटीमध्ये आहे तेलंगणाच्या. मागच्या वेळेला मी पंजाबच्या स्क्रीनिंगमध्ये होती, झारखंडच्या स्क्रीनिंगमध्ये होतो. की काय काम करणं हा विषय आहे. अपेक्षा होती तुम्हाला? असं अपेक्षा होती नव्हती म्हणण्यापेक्षा बॉस इज ऑलवेज राईट. जे बॉसने ठरवलं दॅट इज राईट. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई महापालिकेत जेव्हा महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा विचार झाला, तेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. त्यावेळी हर्षवर्धन सपकाळांनी मनसेला टोकाचा विरोध केला होता. तुम्हाला काय वाटतं, जर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढली असती तर मुंबईमध्ये चित्र वेगळं असतं? काय 5-6 तर नगरसेवक पाहिजे होते ठाकरेंना. काँग्रेस फार वरचढ होती तिथे, अशातला काही भाग नव्हता. टीम राहुलचा जर विचार करतो म्हटलं, त्यातल्या तुम्ही एक महत्त्वाचा घटक आहे.
टीम राहुलमध्ये असण्याचा काय फायदा? असण्याचा फायदाच आहे. हां. फायदा नसणं अशातला भागच नाही. आम्ही राहुलजी 2004 मध्ये खासदार झाले. आम्हालाही 2004 मध्ये निवडणुकीमध्ये आम्ही उभे राहिलो. आम्हाला जनरल सेक्रेटरी म्हणून ऑल इंडियाच्या जनरल सेक्रेटरी युथ काँग्रेसमध्ये काम करायला मिळालं. त्यावेळेला राहुलजी इन्चार्ज होते युथ काँग्रेसचे ऑर्गनायझेशनचे आणि त्यांच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मार्गामुळे आज देशातले अनेक राज्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात मी जाऊन आलेली आहे. बघा, राजस्थान मी फिरलेली आहे, हो. झारखंड मी फिरलेली आहे, मध्य प्रदेश मी प्रवास केलेला आहे, मी गुजरातमध्ये जिल्हा फिरलेली आहे, मी कर्नाटकमध्ये फिरलेली आहे, महाराष्ट्रामध्ये तर आम्ही म्हणजे प्रवास करतच असतो. मग नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये सुद्धा आसाम असो, मेघालय असो, त्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे. तर युथ काँग्रेसच्या मूव्हमेंटमध्ये त्या प्रवासामध्ये खूप शिकायला मिळालं, खूप कनेक्टिव्हिटी वाढली. इथे बसल्या बसल्या दीव दमनला काय झालं तर मी एका फोनवर सॉल्व्ह करू शकते. म्हणजे एक अशी घटना घडली, पण माझ्या मतदारसंघातला तिवशातला एक मुलगा दमनमध्ये काम करत होता. तो मजूर होता. तो त्या बिल्डिंगवरनं पडला आणि म्हणजे त्याचा अंत झाला तिथे. मग इथले सगळे घाबरले, कुठं काय नाही. मला फक्त सांगितलं, मी निरोप दिला, इथं त्याची व्यवस्था होऊन गेली. दुसऱ्या दिवशी आम्ही बसल्या बसल्या मग हे मदत होतात ना. राहुलजींच्या टीममध्ये असण्याचे 200% फायदे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं की काँग्रेसला अच्छे दिन आले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील चांगली मुसंडी मारली होती. तुलनेत मग विधानसभेत असा कुठल्या गोष्टींचा फरक पडला? सरप्रायझिंग होतं. मे बी आम्ही पण कुठे कमी पडलो असू, है ना. पॅन महाराष्ट्रामध्ये आम्ही नरेटिव्ह सेट करायला कमी पडलो असू किंवा आमच्या कोऑर्डिनेशनमध्ये आम्ही कमी असू, है ना. जो जीता वो सिकंदर, वो जीत गया तो ठीक आहे, जीत गया. वी डोंट वॉन्ट टू गिव्ह रिझन्स. आम्ही पडलो आहे तर आम्ही कामाला लागलो पाहिजे ना. आम्ही लागलो आहे कामाला, घरी बसून तर आहेच नाही. अमरावतीत देखील तुमचा ज्यावेळेस पराभव झाला होता त्यावेळेस नेहमी नवनीत राणा असं म्हणतात की बच्चू कडू तुम्ही बदला पूर्ण केला. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील तुषार भारती यांचा पराभव झाल्याच्या नंतर तीच काहीशी भावना होती. कसं बघता तुम्ही याकडे? असं आहे, संसारात आपण जगत असताना, आपण आपलं काम करत असताना, आपण आपले करिअर डेव्हलप करत असताना, रिव्हेंज हा जो विषय आहे हा अतिशय घाणेरडा विषय आहे. आणि तुम्ही जर म्हणता की तुम्ही भगवादारी आहात, तर बदला हा विषय भगवादारी करू शकत नाही. कारण ज्याला भगवाचा अर्थच माहिती नाही तोच बदला हा विषय करेल. ठीक आहे, त्यांनी बदला घेतला, खूप छान गोष्ट केली. निसर्ग देईल उत्तर एखाद दिवशी. त्या दिवशी मग आपण याच्यावर चर्चा करूया. असं खुनशी कधी राहायचं नसतं. हा अमरावती जिल्हा आहे, हे सांस्कृतिक जिल्हा आहे. या जिल्ह्यानं या देशाला संविधानमध्ये लिहिण्यामध्ये पार्टिसिपेशन दिलेलं आहे. पहिली महिला राष्ट्रपती या जिल्ह्याची राहिलेली आहे. या ठिकाणी आई रुक्मिणीचं माहेर आहे, अंबादेवी संस्थान आहे. या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचं इथं वास्तव्य राहिलेलं आहे, इथं जन्म झालेला आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या ठिकाणी लेखणी हातात घ्यायला या संसाराला शिकवलेलं आहे. या संसारामध्ये तुम्ही बदल्याच्या जर गोष्टी करत असाल तर देव तुमचं भलं करू. पण काय नेमका तुमचा वाद आहे? कुठून याची ठिणगी पडली त्या वादाची? मला सांगा, त्यांना निवडून आम्ही आणलं की नाही? बरोबर. त्या अपक्ष उभ्या होत्या. हो. काँग्रेस राष्ट्रवादीचा त्यांना सपोर्ट होता. आता अपक्ष राहा म्हणावं, भाजपला राहू देत, ह्यांना अपक्ष राहू देत, आम्ही आमचा उमेदवार ठेवतो, मग बघू कोण निवडून यायचं. असं नसतं ना. की इन लाईफ, आयुष्यामध्ये आपण ग्रॅटिट्यूड शिकलं पाहिजे. आपण थँक्यू म्हणता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला तीर कमान घेऊन ह्याले मार, त्याले झोड, त्याले संपव, ह्याले संपव. ठीक आहे, करा, येईल ना वेळ. महाराष्ट्राच्या राजकारणात आता काहीसे बदल झाले. अजित पवारांच्या अकाली जाण्याच्या नंतर सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून झाल्या. तुम्ही महाराष्ट्रातल्या एक
महिला आणि फायर ब्रँड नेता आहे. काय कसं बघता? अजितदादाचं जाणं हे सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे. 2 वेगळे विषय आहेत हे. अजितदादांची पोकळी कधी ती पूर्ण होईल की नाही मला डाऊटच आहे. हळूहळू या महाराष्ट्रातून मराठा नेतृत्व कसं संपेल याच्याकडे काही लोक काम नक्कीच करतायत असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि दादा करारी होते, सरळ होते, स्ट्रेट होते, वाईट वाटलं तरी खरं बोलत होते आणि काम करत होते. 2009 मधला दादा तर सुपरहिट दादा होता. मी पहिल्यांदा आमदार झाली होती 9 मध्ये आणि दादांनी मला भरपूर विकास कामांमध्ये खूप फायनान्स मिनिस्टर होते. 2019 मधला दादा थोडासा वेगळा होता. वेगळ्या प्रायोरिटीज होत्या, वेगळ्या गोष्टी होत्या, वेगळ्या टेन्शन्स बहुतेक त्यांच्या अवतीभोवती होत्या. आणि 2024 नंतरचा दादा आम्ही खूप त्यांच्यासोबत मिक्सच नाही होऊ शकलो. पण एक मनामध्ये एक विचार नक्कीच होता की असा हा प्रॉब्लेम आला आहे का, अजितदादाकडे केलं तर आपण सॉल्व्ह करू. असा विषय नक्कीच त्यांच्याबद्दल सगळेच बोलतील. कामाचा माणूस होता आणि आयुष्यभर त्यांचं नरेटिव्ह कामाच्या माणसाचंच राहील. त्यांची जागा कोणी घेऊ शकतं का की नाही हा प्रश्न असेल तर मी नाही म्हणेल. पण सुनेत्रा वहिनींनी भरपूर स्वतःला सांभाळून ती जबाबदारी सांभाळलेली आहे आणि आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि आम्ही ते राहू. या निमित्तानं का होईना पण महाराष्ट्राला एक महिला उपमुख्यमंत्री का होईना पण ती मिळाली. या महाराष्ट्राला जो महाराष्ट्र आई सावित्रीचं माहेर आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, ज्या महाराष्ट्रामध्ये कोश्यारीसारख्या व्यक्तीला सावित्रीबाईंवर बोलल्यानंतरही त्यांना पद्मविभूषण दिल्यानंतर विरोध होतो, त्या महाराष्ट्राला एकदाची का होईना महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या रूपामध्ये मिळाली तर आम्हाला कौतुकच आहे त्या गोष्टीत. मंत्री म्हणून तुम्ही अजित पवारांच्या मंत्रिमंडळात काम केलंय. एखादा असा अनुभव जो लक्षात राहिला कायमसाठी? 6:45 वाजता एक दिवस अपॉइंटमेंट दिली त्यांनी मला. हां. मी म्हटलं दादा तुम्ही काही खात पिता की नाही? दादांची अपॉइंटमेंट 6:45 वाजता, सकाळी. मग सकाळी 6:45 वाजता. म्हणजे तो माणूस माझ्या आधी 2 अपॉइंटमेंट आटपून चुकले होते ते. तर ते 6:45 वाजताची अपॉइंटमेंट म्हणजे किती कमाल असेल त्याची. कमालच आहे. त्यांच्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या कुठं सांगणार. पण महाराष्ट्र विल मिस हिम एव्हरी टाइम, एव्हरी मिनिट. त्यांच्या अपघाती निधनावरूनही अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. काल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल उपस्थित केले. त्यांचं सरळ असं म्हणणं आहे की अजित पवारांचा घातपात आहे. या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता? बघा एवढा मोठा माणूस, एक सेक्युलर घटक असलेला जो भाजपसोबत बसलेला आहे तो व्यक्ती, एक कम्युनिटीचं रेप्रेझेंटेशन फक्त नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचं रेप्रेझेंटेशन सेक्युलर सेक्शनचं करणारी व्यक्ती अशी कशी हो अपघातामध्ये जाते? आणि इतकं घाणेरडा अपघात असा. रोहित पवारांची प्रेस कॉन्फरन्स मी ऐकली, अमोल मिटकरींचं पण मी ऐकलं, संजय राऊत बोलले तेही आहे. सगळ्यांच्या भावना एकच आहे. एकदम असा दादा एका मिनिटात नाहीसा होऊन गेला. हा धक्का महाराष्ट्र नाही सहन करू शकत आहे. आणि ते म्हणतात इन्क्वायरी झाली पाहिजे, इंटरनॅशनल फ्रंटवरनं झाली पाहिजे. बिलकुल झालीच पाहिजे इन्क्वायरी. नहीं तो मैं ऐसा है कि सरकार भी तुम्हारी है, सरदार भी तुम्हारा है. सच को झूठ करने के लिए और झूठ को सच करने के लिए ये अखबार भी तुम्हारा है. सूर्याचं तेज यांना सहन झालं नाही म्हणून
त्या सूर्याला जबरदस्ती मावळावं लागलं की काय, असं आम्हालाही वाटतं. आणि हे पहिल्यांदा नाही झालेलं आहे. इतिहासाचे जर तुम्ही बघितलं तर संत ज्ञानेश्वरांचं जे झालं ते अजितदादाचं झालं असंही खळखळ वाटतेच मनाला. म्हणून इन्क्वायरी झालीच पाहिजे. काही चुकीचं बोलत नाहीये. ते महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच ते बोलतात आणि आमचं पण तेच म्हणणं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर लगेच 24 तास उलटले आणि धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल हे वर्षा बंगल्यावर गेले. त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा झाली. तुम्हाला वाटतं का या सगळ्या गोष्टींची घाई झाली म्हणून? हे तर मला असं वाटतं त्याच्याबद्दल मी न कमेंट केलेलं बरं. काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही गोष्टी नाही आवडत. काही गोष्टी आवडत नसल्या तरी काळाची गरज असते. तर त्यांनी काय सिच्युएशनमध्ये त्यांनी त्यांचा पक्ष आहे त्यांनी काय केलं ह्याच्याबद्दल मी न बोललेलं बरं. समजा अनेक वेळा आता अजित पवारांच्या निधनानंतर चर्चा अशी सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल. समजा दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर काँग्रेस मबियामधून बाहेर पडू शकते का? आम्ही काँग्रेस म्हणून ठाम आहोत. आमचे विचार ठाम आहेत. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत. आता मी पुन्हा एकदा अमरावतीत येतो. अमरावतीला गवई साहेबांपासून ते प्रतिभाताई पाटलांपर्यंतचा इतिहास आहे. पंजाबराव देशमुखांचा इतिहास आहे. ते राजकारण, तुम्ही करत असलेलं राजकारण आणि आता बदललेलं राजकारण, काय बोलाल तुम्ही यावर? जमीन आसमानचा फरक आहे. सुदाम काका निवडून आले होते. त्यांच्या खिशामध्ये 16 रुपये पण नाही राहायचे. आमचा खासदार सुदाम काकाचा भाऊच आहे. तोही निवडून आले नाही. पण काही लँड माफिया, काही कचरा माफिया, काही वेगळे वेगळे प्रकारची लोक, काही लोक अंडरवर्ल्डशी कनेक्टेड आहेत, काही लोक ड्रग डीलर्सशी कनेक्टेड आहेत आणि त्यांच्याकडे इझी मनी आहे, सोपा पैसा, आणि ते वातावरण गढूळ करतायत हे नक्की. आता तिवसा मतदारसंघात तुमच्या विरोधी जे आमदार होते, तुम्ही काम केलं आमदार म्हणून, आपल्याला आपलं काम माहिती असतं, आपल्याला कार्यकर्ते त्यातून दाद देतात. काय फरक वाटतो दोन्ही याच्यातला, तुमच्या कामाच्या शैलीमध्ये, तुमच्या कामाच्या रिझल्टमध्ये आणि आता सुरू असलेल्या कामांमध्ये? मला नाही वाटत मी कम्पॅरिझन केलं पाहिजे. ते जनतेचं काम आहे, जनते करेल. माझं काम त्यांनी पाहिलं आहे, यांचं काम ते बघताय. बघूया आगे देखो होता है क्या. काय सल्ला द्याल? कोणाला सल्ला नाही देणार आहे मी. मी माझं काम करते आणि मी करत राहीन माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. मी काय अमरावती सोडून जाणारी नाही आहे. मला या मातीतच मरायचं. काय पुढची रणनीती असेल यशोमती ठाकूरांची? काय काम करत राहायचं, रोज झटकायचं, आळस झटकायचा, नैराश्य झटकायचं, रोज कामाला लागायचं. येतो ना वेळ. असं वाटतं अरे कशासाठी करतोय आपण, पण ते करावं लागत असतं. कर्तव्य म्हणून करावं लागतच असतं. प्रेमापेक्षा कर्तव्य मोठं आहे हे आम्हाला लहानपणी शिकवलं गेलं आहे ना. आम्ही आमचं कर्तव्य करतोय, आजही करतोय, उद्याही करत राहील. आता सोपं आहे हो आमदार होणं. कोणी पण देतंय, काय त्याच्यामध्ये, कोणी पण बोलवत आहे. भरपूर सारे ऑफर्स आम्हाला पण आहे, पण नाही, आमचे विचार महत्त्वाचे आहेत आणि बहुतेक आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही, म्हणूनच कधी कधी मागे राहतो. पण दॅट्स जस्ट ओके. दॅट इज नॉट द अल्टिमेट गोल. सत्तेत बसणं हा अल्टिमेट गोल नाही आहे. सेवा करणं हा अल्टिमेट गोल आहे आणि त्या अल्टिमेट गोलसोबत आम्ही कमिटेड आहोत. तुम्ही आता बोलले की अनेक ऑफर्स वगैरे येतात. वारंवार विरोधकांकडूनही असा आरोप केला जातो की तुम्ही भाजपात प्रवेश करणार वगैरे. त्या तुम्ही अनेकदा दुडगावून सुद्धा लावलेले आहेत ते आरोप. कसं बघता या आरोप? ते त्यांची चिल्लरगिरी करत असतात. आम्ही खमके आहोत आणि आम्ही खमके राहू. शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी काही नेत्यांची नावं घेतो. त्यांच्यातली एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगायची. सगळ्यात पहिलं नाव घेतोय बळवंत वानखेडे. थोडे आक्रमक झाले पाहिजे, अजून खूप मवाळ. सुनील देशमुख धूर्त आहेत. नवनीत राणा कपटी आहे. रवी राणा बिझनेसमॅन आहे. बच्चू कडू थोडा इमोशनल आहे. एकनाथ शिंदे मोठ्या मनाचा माणूस आहे. सर्वात शेवटी देवेंद्र फडणवीस. त्यांच्याबद्दल माझं काही ओपिनियनच नाही आहे. तर या होत्या काँग्रेसच्या फायर ब्रँड नेते यशोमती ठाकूर.
अमरावतीचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण, काँग्रेसचं राजकारण त्यांनी परखडपणे मांडलं, पुढची भूमिका त्यांनी मांडली. येत्या काळात काँग्रेसमध्ये काही गोष्टी बदलण्याची गरज आहे किंवा काही गोष्टी सुधारण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं. पुढे देखील काँग्रेसला अजून चांगले दिवस येतील अशी आपण अपेक्षा करतो. त्यांना शुभेच्छा देतो. बडबडच्या टीमसोबत त्यांनी संवाद साधला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.